सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील जिरायती भागातील मुर्टी या गावी। मुर्टी गावातील लोकांचा कल कोणाकडे? पवार विरुद्ध पवार ते या लढतीमध्ये मुर्टी गाव कोणाला साथ देणार? या भागातील लोकांचं काय म्हणणं आहे काय आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून। काही दुकानदार आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। बाबा नमस्ते। नमस्ते। काय सांगताल आपण, बारामती विधानसभा लागली, आता कोणाचं पारड जड आहे किंवा कोणाला मतदान जास्त होईल? साहेब दादांचं जास्त आहे, दादांचा परिचय बी चाललाय बराचसाच आणि दादांच्या विषयी बरीचशी लोकांची आपुलकी असं सवय जास्त करून दादांचं पवार साहेबांचं सीट लागेल असं वाटते दादांचं। आणि मला एक सांगा, मुर्टी गावात पाण्याची परिस्थिती काय आहे? पाण्याचे लय आलं ते पाणी आमच्या मोठेचं नाही, एवढं प्रसाद नाहीच पाणी। पाण्याचा प्रश्न सोडला तर मग दादांनी चांगलंच होईल, ते पहिल्यापासून आमची अपेक्षा तीच आहे। पण आजपर्यंत काय तेवढं झालं नाही। पवार विरुद्ध पवार अशी घरातच लढत होत आहे, त्याबद्दल काय सांगता? ते चुकीचे पण तसं जास्त करून ह्यांचंच ठेवा, दादांचं शेट आले, दादा आता नवीन ह्याच्यात काय करते यार प्रगती। आम्ही मोडव्यातला आहे, मोडव्यात तुतारीला मतदान जास्त होईल। तुतारीला कशावरून म्हणताय? कारण आमचे प्रश्न सुटलेले नाहीत, कारण आता शेजारच्या गावामध्ये फुल वडे भरलेले आहेत। आमच्या गावामध्ये आता सध्या वड्याला एक टिपका सुख नाही, परंतु उपशाचं पाणी बी नाही आणि कसलं नियोजनच नाही। कसलं तुम्ही रोड बांधताल, घर बिल्डिंग बांधताल, त्याचा उपयोग नाही ना काय। पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी नियोजन केलं पाहिजे आणि ते केलंच नाही तुम्ही मागं। त्यामुळे मुर्टीच्या स्टँडवरती काही लोक बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगताल आपण, आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली आहे, कोणाचं पारड जड आहे? पारड कोणाचं असं ना, आम्हाला पाणी पाहिजे फक्त। पारड कोणाचं असेल ते पाणी आणून देईल त्याला मतदान, आणि जो पाणी आणून देईल त्याला मतदान। तरी कोण पाणी आणून दिलं असं वाटतं? आता काय कोण बी आता निवडून येईल ते, आता सगळ्यांचं मी सांगू शकत नाही ना। पाणी आणून देईल तो त्याला मी मतदान करणार आहे। बाबा काय सांगताल आपण? काय आता आम्ही तरी काय सांगणार, दोन्ही सारखीच आहेत। पवार साहेब पण सारखं, दादा पण सारखंच। आता दोघातलं तसं काय सांगावं? तरी आपल्याला वाटतंय का मुर्टी गावात कोणाला मतदान जास्त होईल? काय म्हाताऱ्याला होईल, शरद पवारांना। मुर्टी गावातील काही बुजुर्ग माणसं आहेत की त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घ्यावं। बाबा, आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली आहे, कोणाचं पारड जड जाईल? जड जाणार ना अजितदादा। अजितदादा कशावरनं म्हणताय? तेच काम करणार, दुसरं कोण करणार आहे त्याशिवाय? काय चिन्ह आहे अजितदादांचं? काय हातात हे घड्याळ, हातातलं घड्याळ। वय किती तुमचं? 67। आणि दादांच्या विरोधात योगेंद्र पवार निवडणुकीला उभे आहेत। असं नसतं, पण ही कशी ऐकते? ह्यांना माहिती आहे सगळं अजितदादाला, तसं त्यांना काय माहिती एवढं? फिरल्यात कधी कुठं? बाबा काय वडापाव करताय काय? हो, वडापाव करतो। आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली आहे, कोणाचं पारड जड आहे? आता काय तर सांगता येत नाही, तसं दादाच निवडून येणार, पण अजितदादाच निवडून येणार। कशावरनं म्हणताय? तसं आहे ना, आहे का? मुर्टीत पाण्याचा प्रश्न आहे, सुटलेला आहे। बर, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, फक्त आता शेतीसाठीच राहिलेलं आहे, ते सुद्धा काम होईल आता। तो प्रश्न कोण सोडू शकतात? दादा सोडू शकता। सभेची निवडणूक आहे, कोणाचं पारड जड आहे? दादा आमचं अजितदादा। कशावरनं म्हणताय? त्यांचं आमचं पहिल्यापासून शिकतोय, बर, पहिल्यापासून आमचं 5 वर्ष 10 वर्ष आमचे बिनविरोध राष्ट्रवादीत गेली। बर, मग आता कोणाकडे द्यायचं? मग दादाकडे दिलं पाहिजे, एवढंच। काय वाटतंय, बारामती विधानसभेची निवडणूक लागली, आता कोणाचं पारड जड आहे? कोण दादा? अजितदादा। कशावरनं म्हणताय? काम आहे, विकास आहे, अजून काय पाहिजे? साहेबांची साथ आहे योगेंद्र दादांना। मोठे नेते, त्यांचं काय सांगू शकत नाही, त्यांचं काय बारामती तालुका रांडका होईल। काय काही नाही निवडून आलं तर बारामती तालुका रांडका होईल। कशावरनं म्हणताय? नाही ना, दादा शिवाय कोणच काम करू शकत नाही। दादाची धमक आहे, दादा म्हातारा झालाय तो, त्यांनी त्या आश्वासन लई दिली आहेत। बर, मुजोनचं पाणी आणतो ते 50 वर्षापूर्वी, अजून पाणी दिले नाही त्यांनी, त्याच्या हातात काही नाही, किंवा फासवे निसता। कोण म्हणताय असं? मी म्हणतो फासवे। होय का? हा, म्हणजे मतदान कोणाला जास्त होईल आपल्याला? मतदान आज पवारलाच जास्त होईल। होय का? काय वाटतंय बाबा तुम्हाला? तुम्ही असं समजा की बाबा स्वतः साहेब उभे आहेत आणि दादा उभे आहेत, कोणाला मतदान जास्त होईल? अजितदादाला। कशावरनं म्हणताय? दादाचे कामाचे त्याला की
अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळे तालुक्याला निधी विकास प्रत्येक गावात काम करायची जागा नाही, एवढी कामे केले मूर्तीत सुद्धा. बांधारे करायची जागा नाही मूर्तीत. इतकं दादांचं म्हणजे सगळ्या गावात किंवा तालुक्यावर लक्ष आहे. आणि दादांची आता गरज आहे, सगळं माहिती झाले मुंबई पर्यंत. महाराष्ट्रात दादा दादा लोक करतात, दादाशिवाय पर्याय नाही आता. बारामती विधानसभेची निवडणूक लागली आता, कोणाचं पारडं जड आहे किंवा कोणाला मतदान होईल जास्त? दादांचंच होईल. कशावरून म्हणताय? दादांनी कामं केलेली आहेत ना इथे भरपूर. काय कामं केले ते? भरपूर सगळे केले. आता बारामतीचा विकास चांगला केलाय. इथं पुरंदर उपशेचं पाण्याचं पाईपलाईन तिथं आणायचं काम केले त्यांनी. तिथे तसे भरपूर काम. तुमच्या इथले काही लोक म्हणतात की आम्हाला अजून पाण्याची परिस्थिती आमची बेकार आहे. नाही नाही, आता पावसा पर्जन्य पुढे बघा दादा तर काय करणार आहे तेव्हा. सध्या म्हणजे आता पाऊस गेल्या वर्षी कमी होता म्हणून थोडं हालत झाली लोकांची. आता सध्या तर काय म्हणजे चांगल्या पद्धतीने चालले पाणी वगैरे. हा, या भागात तुम्हाला असं म्हणायचं की दादांना जास्त प्रमाणात सहभाग नाही नाही, हा सहभागी. कोणाचं पारडं जड आहे किंवा या भागात कोणाला मतदान जास्त होईल? अजितदादांनाच मतदान जास्त होईल, कारण की पाणी इथं पाण्याचा प्रश्न आहे. ती पाणी आणण्याची धमक फक्त अजितदादांच्यातच आहे, दुसरं कोणी करू शकणार नाही. साहेब मस्त किती वर्ष मुख्यमंत्री होते, जर का आणायचं असलं असतं साहेबांनी तर त्याच वेळेस आणलं असतं. दादांनी तरी दादा आल्यापासून, दादांनी कारभार सांभाळल्यापासून लय सुधारणा केल्यात. लय रस्ते डेव्हलपमेंट, लोकांना नोकऱ्या, इथल्या स्थानिक लोकांना कामगार कामधंदा भरपूर दादांनी दिलेला. काय आता इथले लोक काही जण बोललेत की आम्हाला जो पाणी देईल त्याला आम्ही मतदान करणार. मग तुम्हाला काय वाटतं कोण पाणी देऊ शकतो? दादाच पाणी देऊ शकतात. दिलं तर दादाच देऊ शकतात, नाही तर महाराष्ट्रात दुसरं कोण नाही पाणी देण्याचं. काय वाटतंय बाबा तुम्हाला? कसं बरोबर म्हणजे कोणाचं पारडं जड वाटतंय? हाय हे